चला तर मंडळी, घरात भाजी नसेल आणि टिफिनसाठी पटकन भाजी बनवायची असेल तर काय करायचं? रात्री आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. त्यामध्ये एक मिरची घालायची आहे, थोडंसं अद्रक घालायचं आहे आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि मिक्सरला ओबडधोबड फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता चरचरीत अशी डाळ आपली वाटून झालेली आहे. अगदी आवश्यक असेल तर थोडंसं पाणी घालायचं, नाहीतर पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालेल. एका भांड्यामध्ये काढून घेऊया ही वाटलेली डाळ. त्यामध्ये हळद, धने पावडर, थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त मिक्स करून झालेलं आहे. आता काय करायचं आहे, एक चाळण घ्यायची आहे. चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे मी आणि त्या चाळणीवर असे छोटे-छोटे आपण सांडगे पाडून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने छोटे-छोटे आपण सांडगे पाडून घ्यायचे आहेत. ही भाजी आहे ती चवीला खूप छान अशी लागते. कधी केली नसेल तर अगदी अर्ध्या वाटीचे सांडगे पाडून ही भाजी नक्की ट्राय करा. खूपच छान होते. 1 वाटीचे पूर्ण सांडगे मी पाडून घेतलेले आहेत चाळणीवर. हे बघा, छोटे-छोटे पाडायचे म्हणजे खायला सुद्धा खूप छान असे लागतात. हे बघा, संपूर्ण सांडगे पाडून झालेले आहेत. आता काय करायचं आहे, आपण एक कढई ठेवायची आहे गॅसवर. त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं छान फुललं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान असा बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा छान असा परतून झालेला आहे. आता त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि थोडीशी हळद घालूयात, धणे पावडर घालूयात आणि घरातलं लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालूया. नंतर चव बघून पुन्हा घालू शकतो आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे. मी काय करते, आठवड्याभराचं वाटण एकदमच जास्त करून ठेवते. ती सुद्धा रेसिपी नक्की शेअर करीन. हे बघा, अगदी 1 चमचा मी वाटण घातलेलं आहे कांदा खोबऱ्याचं. थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालूया आणि छान असं परतून घेऊया. मसाला छान परतलेला आहे. आता त्यामध्ये काय करायचं आहे, आपण अंदाजाने 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. हे बघा, छान असा मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतलेला आहे, सुवास मस्त येतंय. आता त्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी डाळ वाटून घेतली होती त्यामध्येच पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी ह्यामध्ये ॲड केलेलं आहे. हे बघा, अंदाजाने 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. म्हणजे तुम्हाला किती घट्ट रस्सा हवा आहे त्यानुसार. आता टोमॅटोसुद्धा घालूया. तुम्ही हा टोमॅटो तेलावर परतून घातलात तरीसुद्धा चालेल. हे बघा, छान असं मिक्स करून घेऊया. थोडंसं चाखून बघायचं आहे रस्सा आपण आणि अगदी वाटलं थोडंसं मीठ तिखट हवं आहे तर पुन्हा घालूया. आता काय करायचं आहे, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि त्यावर आपण ही चाळण आहे ती ठेवायची आहे आणि झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, की आपले सांडगेसुद्धा छान शिजले जातात आणि रस्सासुद्धा छान आपला तयार होतो एक साईडला. हे बघा, मस्तपैकी सांडगे आपले शिजलेले आहेत. आता आपण काढून बाजूला घेऊयात आणि रस्सा पाहूयात. हे बघा, रस्सासुद्धा मस्त तयार झालेला आहे. आता त्यामध्ये हे सांडगे घालायचे आहे. हे बघा, किती छान अगदी मोकळे झालेले आहेत. अजिबात चिटकलेले नाही आहेत चाळणीला. मस्तच. आणि बरं का, हे टिफिनला तुम्ही भाजी दिलीत ना, अजिबात हे सांडगे असेच्या असे राहतात. खूप जास्त फुगत नाहीत किंवा नरमही पडत नाहीत. हे बघा, मस्तपैकी आपला सांडग्याचा पटकन होणारा रस्सा तयार झालेला आहे. आता हलकीशी उकळी आली की कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. मस्तपैकी आपली तर्रीदार, पटकन होणारी टिफिनसाठी भाजी तयार झालेली आहे. घरात कधी भाजी नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.